नमस्कार. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. काल महत्वाच्या दोन घटना घडल्या. पहिली म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील जनतेला संबोधित केले. आता या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, खूप महत्वाच्या आहेत ह्या जागतिक पातळीवरती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद जी घेतली ते नरेंद्र मोदीजी बोलण्याच्या अगोदर घेतली. ते अपेक्षित नव्हतं. तसं व्हायला पण नव्हतं पाहिजे, कारण कोणत्याही एखाद्या देशाचा ज्यावेळेस पंतप्रधान किंवा अध्यक्ष संबोधित करणार असतो त्यावेळेस नियोजित कार्यक्रम असतो तो, आणि तो अगोदर अनाऊन्स केला जातो. आता एवढ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये भारत पाकिस्तान यावरती नरेंद्र मोदीजी हे बोलणार होते त्या अगोदर काही 1-1.5 तासा अगोदर डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषद घेऊन मोकळे झाले. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटलं यावरती आपण चर्चा करू. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा हा होता की त्यांनी सांगितलं की जगामध्ये खूप मोठं आण्विक युद्ध होणार होतं, ते आमच्या सरकारमुळं किंवा आमच्या देशामुळं वाचलं. त्यामध्ये करोडो लोक मारले गेले असते, आम्ही मध्यस्थी केली आणि ते थांबलं, म्हणजे आण्विक युद्ध थांबलं असं त्यांचं म्हणणं होतं. मुद्दा नंबर 2, त्यांचं दुसरं म्हणणं असं होतं की आम्ही भारत आणि पाकिस्तान यांना युद्ध थांबायला भाग पाडलं. बघा, भारत आणि पाकिस्तान यांना युद्ध थांबायला भाग पाडलं कारण आम्ही त्यांना असं सुस्पष्ट सांगितलं होतं की युद्ध नाही थांबलं तर आम्ही तुमच्या सोबतचा व्यापार बंद करू. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जिथं अधोरेखित होते की आपण म्हणतो की आपल्या भारताचं सर्वात जवळचा मित्र देश म्हणजे अमेरिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प असं गृहीत धरलं जात होतं. पण तसं इथं काही पाहायला मिळालं नाही. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं भारत आणि पाकिस्तानला धमकी देऊन युद्ध बंद केलं, आणि सगळ्यात महत्वाचं नरेंद्र मोदीजी बोलण्याच्या अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या युद्धाचे श्रेय घेऊन मोकळे झाले. त्यानंतर ज्यावेळेस पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं त्यामधले काही महत्वाचे मुद्दे. सर्वप्रथम त्यांनी अमेरिकेचा कुठे उल्लेख केलेला नाही की अमेरिकेमुळे युद्ध बंद झालं वगैरे वगैरे असं काही बोलले नाहीत. त्यांनी एक गोष्ट तिथे अधोरेखित केली की आम्ही कोणाच्याही दबावामुळे हे युद्ध थांबवलं नसून आम्ही पाकिस्तानच्या विनंतीला एक दुजरा देत, म्हणजे त्यांनी थोडक्यामध्ये 10 मेला त्यांचा फोन आलता शस्त्रसंधीसाठी आणि त्या फोनचा विचार करून हे स्थगिती दिली. थांबवलेलं नाही. ऑपरेशन सिंदूरला हे तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, थांबवलेलं नाही, ते कधीही चालू होऊ शकतं. महत्वाचा मुद्दा पंतप्रधानाच्या बोलण्यामधला. मुद्दा नंबर 2, आता इथून पुढे रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. म्हणजे एका साईडने संबंध ठेवायचे पाकिस्तान सोबत आणि दुसऱ्या साईडने पाकिस्ताननी दहशतवाद करायचा, तर ह्या गोष्टी आता इथून पुढे चालणार नाहीत. त्यामध्ये तिसरा मुद्दा की जे भारतीय लष्कराने अचूकपणे पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन 9 ठिकाणी काश्मीरमध्ये 9 ठिकाणी हवाई ड्रोनद्वारे जे हल्ले केले अचूकपणे, आणि त्यामध्ये जवळपास 100 दहशतवादी मारले गेले, असं त्यांनी लष्करांचं पण कौतुक केलं. हे करत असतानाच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या स्वदेशी शस्त्र आहेत त्यांचाही ह्या गोष्टीमध्ये चांगला वापर झाल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. तर यापुढे एकंदरीत पाहता पंतप्रधानाच्या जे संबोधलं त्यांनी देशाला त्यामध्ये असा अमेरिकेचा कोणताही उल्लेख नव्हता, अमेरिकेच्या मैत्रीबद्दलचा कोणता उल्लेख नव्हता. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की अमेरिका हे भारताला पाकिस्तान समान समजते. जर तसं त्यांनी समजलं नसतं तर भारताच्या बाजूने ते खंबीर उभा राहिले असते आणि पाकिस्तानला त्यांनी माघार घ्यायला लावली असती. त्यांनी काय सांगितलं की आम्ही दोन्ही देशांना ठणकावून सांगितलं की तुम्ही हे बंद नाही केलं
तर आम्ही काय करू, तुमच्यासोबतचे व्यापार संबंध बंद करू. आणि त्याहून पलीकडची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यासोबत येणाऱ्या काळामध्ये चांगले व्यापार करू, म्हणजे व्यापारिक संबंध वाढवू. म्हणजे थोडक्यामध्ये भारताला आणि पाकिस्तानला अमेरिका हे एकाच मापामध्ये मोजते, त्यामुळे ही पण धोक्याचीच घंटा आहे. त्यामुळे भारताने सतर्क राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या आपल्या नेत्याला आपण विश्वगुरु म्हणतो किंवा जागतिक लेवलचा नेता म्हणतो, ते ह्या गोष्टी कुठेतरी इथं कमकुवत दिसल्या आणि हे मान्य पण केल्या पाहिजे. ते एकंदरीत पाहता ज्या मुद्द्यावरती पंतप्रधान मोदीजी बोलले ते सर्व मुद्दे होते, पाकिस्तानच्या अणुशस्त्राच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर बद्दलची त्यांनी माहिती सांगितली की हे तात्पुरतं थांबवलं आहे. लष्करानं इथून पुढं त्यांनी मोकळीक दिलेली होती आणि इथून पुढे त्यांना मोकळीक असणार आहे. हल्ल्याच्या बदल्यामध्ये हल्लाच होईल. भारत दहशतवादी हल्ला झाला तर त्याचा म्हणजे दहशतवादी कुठले त्यांना तर शिक्षा दिलीच जाईल, पण दहशतवाद्याला पोचणाऱ्याला पण शिक्षा दिली जाईल असं पण त्यांनी नमूद केलं. आमच्या बहिणीचं कुंकू पोचलं, त्याच्या बदल्यामध्ये 100 दहशतवादी मारले. पाकिस्तान जे आडे आहेत अचूकपणे जे उद्ध्वस्त केले लष्कराने, त्यांचं त्यांनी कौतुक केलं. मेड इन इंडिया गोष्टीच्या सर्व गोष्टी तिथं वापरात आलेल्या शस्त्राचं त्यांनी ते कौतुक केलं. शस्त्रसंधीबद्दल ते बोलले, म्हणजे 10 मेला कॉल आलता, त्यामुळे शस्त्रसंधी झाली. पाकिस्तानचा कॉल आलता. यापुढे फक्त दहशतवाद आणि यापुढे जर चर्चा पाकिस्तान सोबत होईल तर ती फक्त दहशतवाद आणि पाक व्याप्त काश्मीरवरती होईल. असे एक ठळक 10 मुद्दे पंतप्रधानाच्या भाषणामधले होते. तर एकंदरीत पाहता तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान पुन्हा अशाच काही गोष्टी करू शकतो का, अमेरिकेनं सांगितलं म्हणून थांबू शकतो, दहशतवाद थांबू शकतो? आपलं मतही आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मांडू शकता. धन्यवाद.